बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। संतोष देशमुख हत्याकांडातील 9वा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। गेल्या 50 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत असल्यानं विविध प्रश्न निर्माण होऊ लागले। दरम्यान भाजप नेते सुरेश धस यांनी कृष्ण आंधळे हा महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा मोठा दावा केलाय। काय म्हणालेत सुरेश धस पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली। त्यानंतर हत्याकांडातील आरोपींनी बीडमधून पळ काढला। दरम्यान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे गुजरातमध्ये पसार झाले होते। एका मंदिरात त्यांनी आसरा घेतला। पैसे संपल्यानंतर घुलेनं कृष्ण आंधळेला पैसे आणण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं, पण तो परतण्यापूर्वीच घुले आणि सांगळे पुण्यात आले। पुण्यातच दोघांना अटक झाली, पण कृष्ण आंधळेचा मात्र तेव्हापासून थांग पत्ता लागू शकलेला नाही। तो कधी नाशिकमध्ये दिसल्याची अफवा पसरते, तर कधी प्रयागराज मध्य प्रदेशात लपल्याची चर्चा होते। त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं विविध दिशेला निघाली, पण 50 दिवस उलटले तरी पोलिसांना आंधळेला पकडता आलं नाही। एकीकडे तो फरार असल्याची चर्चा सुरू असताना सुरेश धसांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। सुरेश धस म्हणाले, कृष्ण आंधळे हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातोय, तो नेपाळमध्ये गेला असू शकतो। तसंच सुरेश धस म्हणाले, बीड जिल्ह्याची बदनामी चाटायची आहे का? महादेव मुंडेंचे मारेकरी सापडत नाही, संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, हत्या करता आणि बदनामी झाली म्हणता। महादेव मुंडेचा तपास आता LCB करणार आहे। दुसरीकडे आंधळेचा घातपात झाल्याचं संदीप क्षीरसागर यांनी संशय व्यक्त केला। मात्र कृष्ण आंधळे यापूर्वीही इतर प्रकरणात फरार झाला होता, तेव्हाही त्यानं पोलिसांना गुंगारा दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे कृष्ण आंधळे हा नेमका कुठं लपलाय? महाराष्ट्रात लपलाय की राज्याबाहेर? आकाला अटक झाल्यामुळे आंधळेला लपण्यासाठी कोण मदत करतंय असा सवाल उपस्थित केला जातोय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटलेत, मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये। आंधळे अजूनही गायब असल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। फरार आरोपी कृष्ण आंधळेवरून धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते। कालच या मुद्द्यावरून आमदार संदीप क्षीरसागरांनी कृष्ण आंधळेच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे। मुख्य आरोपीच फरार असल्यानं पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का, अशी दाट शक्यताही विरोधकांनी व्यक्त केली आहे।